नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर आजचा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की मी खास करून आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी संजनाताई जाधव यांनी माझा हा व्हिडिओ अवश्य पाहावा। तर ताई, आम्ही करंजखेड, नागापूर, चिंचोली परिसर फिरत असताना या ठिकाणी बऱ्याच रस्त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आम्ही टाकत असतो किंवा वृत्तपत्राच्या बातम्या त्या ठिकाणी येतात। त्यानंतर बऱ्याच रस्त्यासाठी आम्ही आंदोलनही उपोषणही त्या ठिकाणी केलेले आहे। तर बरेच जण म्हणत आहे की तुम्ही ताईला टार्गेट करण्यासाठी किंवा एक ताईच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी वागत आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ताईच्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना सांगू इच्छितो की ताई आपल्या कन्नड तालुक्याच्या आमदार आहे आणि मी त्या कन्नड तालुक्यातला एक रहिवासी आहे। तर त्या माझ्या पण आमदार आहे आणि मी ताई आपल्या कन्नड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना मला एक अधिकार ताई समोर ज्या आपल्या रस्त्याच्या अडचणी आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे आणि हे विचार माणसाला शांत त्या ठिकाणी बसू देत नाही। मी मागचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्याही कार्यकाळामध्ये बरेच आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे व आता तरी मी एक नुसतं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो, पण माझे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या कार्यकाळामध्ये मी अनेक प्रकारचे गाड्यात लोळणे काय, गाड्यात लोटंगण घालणे काय, त्यानंतर त्या गढूळ पाण्याने आंघोळ करणे काय, असे अनेक आंदोलन रस्त्यासाठी त्या ठिकाणी केलेले आहे। पण मी ताईच्या कार्यकाळात असं न करता पण एक सभ्यपणाने त्या ठिकाणी व्हिडिओ टाकत आहे आणि हे व्हिडिओ टाकण्याचे कारण असं की या रस्त्याच्या ज्या अडीअडचणी आहे त्या शासनापर्यंत व प्रतिनिधीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे। तर ताई, आजचा हा व्हिडिओ करण्याचे कारण एकच की नवीन रस्त्यासाठी शासनाकडे बजेट नाही, आम्ही हे मान्य करतो, पण बजेट येत राहील, नवीन रस्ते होत राहील, पण या करंजखेड, नागापूर, चिंचोली परिसरामध्ये तुरळक असे रस्ते आहे की उदाहरणार्थ घाटशेंद्रा येथील भंडारवाडीचा जो रस्ता आहे हा रस्ता इतका खराब त्या ठिकाणी झालेला आहे। तर तुम्ही त्या रस्त्याचे नवीन रस्ता करा, उशिरा करा, पण तात्पुरते ना या रस्त्यासाठी तात्पुरती डागडुजी तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे। कारण मागचे जे माझे आमदार उदयसिंग राजपूत होते, जर आम्ही एखाद्या रस्त्याचा व्हिडिओ टाकला तर ते त्यांचं एक जेसीबी आणि एक डंपर कायमस्वरूपी त्या ठिकाणी दिसून येत होतं, लगेच ताबडतोब त्या रस्त्याची डागडुजी त्या ठिकाणी करण्यात येत होती। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ताई आपणास विनंती करतो की नवीन रस्त्यासाठी आपण प्रस्ताव टाकत राहा, तो प्रस्ताव मंजूर होईल, नवीन रस्ते होत राहील, पण तात्पुरते या पावसाळ्यामध्येच रस्त्याची फार अडचणी या ठिकाणी येत असतात। कारण पावसाळ्यामध्ये गड्डे पडलेले असते, चिखलाचं प्रमाण असतं, त्या गड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असतं, त्यामुळे रस्त्याचा अंदाज लागत नाही आणि बऱ्याच जणांचा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होतो आणि सर्व अडचण ही पावसाळ्यातच त्या ठिकाणी दिसून येते। तर तुम्ही नवीन रस्ते बजेट आल्याच्या नंतर करा, पण तात्पुरती एक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक जेसीबी, एक डंपर कायमस्वरूपी उपलब्ध पाहिजे आणि ज्या तुरळक ठिकाणी रस्त्याच्या ज्या अडचणी थोडंफार डागडुजी करून किंवा त्या जेसीबीच्या माध्यमातून तो गारा, चिखल किंवा तुंबलेले पाणी बाजूला काढून तात्पुरती डागडुजी तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करत राहावे, जेणेकरून लोकांचा जो रागरुसवा आहे, लोकांची जी रस्त्याविषयी अडचणी, त्या अडचणी या ठिकाणी दूर होईल आणि जो तुमच्याविषयी जो लोकांचा गैरसमज आहे की ताईंना आम्ही मतदान देऊन फसलो तर नाही ना, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ताई आपल्या तालुक्याचा विकास या ठिकाणी करणार आहे, पण शासनाकडे बजेट नसल्यामुळे या ठिकाणी थोडा विकास ठप्प झालेला आहे। पण आताच 1 वर्ष या ठिकाणी झालेलं आहे, एका वर्षात 1 रुपया निधी आपल्या कन्नड तालुक्याला असो किंवा इतर तालुक्याला मिळालेला नाही, त्यामुळे थोडे विकासाचे कामं स्टॉप झालेले आहे। तर आपण गडबड न करता आपल्या तालुक्याचा विकास ताई 100% करणार आहे अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून आपल्याला आहे, म्हणूनच आपण त्यांना या तालुक्याचं प्रतिनिधित्व आपण दिलेलं आहे। तर मी आपल्या संजनाताई कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही नाराजगी व्यक्त करू नका। आपल्या अडीअडचणी, मी माझ्या वैयक्तिक घरकुल किंवा कोणाला पैसे किंवा ब्लॅकमेल हा विषय माझा नाही, मी फक्त गोरगरिबाच्या ज्या अडचणी आहे या शासनासमोर प्रतिनिधी समोर आणतो आणि आज ना उद्या त्याचा 1 वर्षानं 2 वर्षानं का होईना पण त्या रस्त्याचे कामं होते तर एक आपल्या परिसरासाठी एक आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे कोणीही गैरसमज या ठिकाणी निर्माण करू नये की ताईच्या विरोधात हा व्हिडिओ करतो म्हणजे ताईच्या विरुद्ध काय का, तर नाही, ताई आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधी आहे आणि त्या आपल्या तालुक्याच्या मायबाप आहे, तर आपण त्यांचे लेकर आहे, तर आपण त्याच्याकडे मागणी आपलं रडगरानं त्यांच्या पुढेच मांडणार आहे। त्यामुळे आपण याचा गैरसमज या ठिकाणी करू घेऊ नये आणि मी ताईला विनंती करतो की तात्पुरती रस्त्याची डागडुजीसाठी आपण डंपर जेसीबीच्या माध्यमातून एक ही उपक्रम या ठिकाणी चालू करावा, जेणेकरून लोकांचे समाधान तात्पुरते होत राहील आणि लोकांच्या ज्या रस्त्याच्या तात्पुरत्या अडचणी त्या पुढे ढकलण्यात येईल। धन्यवाद।